देऊळगाव राजामध्ये सकाळपासूनच मतदानासाठी मोठा उत्साह. नगरविकास आघाडीच्या माध्यमातून शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. देऊळगाव राजामध्ये होत आहे तिहेरी लढत. आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला. बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर आज देऊळगाव राजा येथील संपूर्ण नगर परिषदेसाठी तसेच खामगाव, शेगाव व जळगाव जामोदमधील काही प्रभागांसाठी मतदान पार पडत आहे. देऊळगाव राजामध्ये प्रामुख्याने तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. नगरविकास आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. त्यांनी आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला असून भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित निवडणूक आखाड्यात आहेत. या ठिकाणी अशी तिहेरी लढत होत असून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह महाविकास आघाडी आणि महायुतीमधील आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या माधुरी शिपणे ह्या अधिकृत उमेदवार आहेत. तर शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्या नगरविकास आघाडीकडून नेहा सुनगत ह्या निवडणूक रिंगणात आहेत. आणि काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित या आघाडीकडून पुष्पा कासारे ह्या निवडणूक लढवत आहेत. मतदानासाठी सकाळपासूनच मोठा उत्साह पाहायला मिळत असून दुपारी 11:30 वाजेपर्यंत 21.98% मतदान झाले आहे. राजा बालाजी महाराजांची पुण्यनगरी आज सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्षपद आणि 21 सदस्यासाठी इथे मतदान होत आहेत. देऊळगाव राजामध्ये साधारणपणे अनेक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. नागरिकांना पिण्याचं पाणी हे नियमित मिळत नाही. 15 ते 20 दिवस आड मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पाणी मिळत आहेत. युवकांसाठी काम नाही, रोजगारांसाठी नगर परिषदच्या वतीने जे शॉपिंग गाळे पाहिजे ते त्या प्रमाणात नसल्यामुळे युवक वर्गही खूप बेजार आहेत. काम करण्याची खूप इच्छा आहे, परंतु उद्योगधंदे नाही. MIDC सारखा परिसर असून सुद्धा अद्यापर्यंत डेव्हलप झालेला नाही. देऊळगाव राजा शहरामध्ये आमदार मनोज कायंदे आणि भाजपा यांच्या वतीने उमेदवार आहेत. माजी मंत्री डॉक्टर शिंगणे आणि खेडेकर यांचं नगरविकास आघाडी पॅनल आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष यांचा सुद्धा उमेदवार रिंगणामध्ये आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून लोक इथे मतदान करत आहेत.